नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रथम सत्रासाठी नमुना प्रश्नपत्रिका आपण विचारात घेतलेली आहे। प्रश्न 3 पूर्ण सोडवलेले आहेत। प्रश्न 4 आपण सोडणार आहोत। खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही दोन 8 गुणांचा हा प्रश्न असतो। त्यापैकी आपल्याला 3 दिलेले असतात, 3 पैकी 2 सोडवायचे असतात। प्रत्येकी 4 गुणांचा प्रश्न आहे। याने आकृतीमध्ये किरण एबीला बाजू डीई किरण एबीला बाजू डीई समांतर आहे। या ठिकाणी जर कोन बीएसी 35 आहे, बीएसी हा 35 आहे, कोन सीडीई 53 आहे, तर कोन डीसीई आणि कोन एसीडी काढायचे। कोन डीसीई कोठे आहे पहा, कोन डीसीई हा कोन काढायचा आहे आणि कोन एसीडी यांची आणि सी डी या कोणाचं माप पाहिजे आहे। हा मिळाला की 180तून वजा करायचा। या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ए बी समांतर डी आणि त्यांची छेदिका येई घेतली तर कोन बी ए ई आणि सी ई डी हे व्युत्क्रम कोण आहेत ते एकरूप असतात, म्हणजे हा 35 मापाचा झाला। ओके, लिहिताना ए बी समांतर डी आणि त्यांची छेदिका येई घेतल्यास कोन बी ए ई एकरूप कोन ए ई डी बरोबर 35 अंश कारण व्युत्क्रम कोन। ओके, तुम्ही लिहिणं गरजेचं आहे। आता त्रिकोण डी ई सी मध्ये तिघांची बेरीज, त्यामध्ये कोन डी अधिक कोन ई अधिक कोन डी सी ई बरोबर 180। त्रिकोणाचे 3 कोन। पुन्हा एकदा त्रिकोण डी ई सी मध्ये कोन सी डी ई अधिक कोन सी ई डी अधिक कोन डी सी ई बरोबर 180। त्रिकोणाचे 3 कोन, या दोघांची बेरीज किमती घालूया। 53 कोन डी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी, कोन ई आहे त्या ठिकाणी 35 अंश, 53 अधिक 53 अंश अधिक 35 अंश अधिक कोन डी सी ई बरोबर 180, म्हणजे कोन डी सी ई बरोबर 180। 53 आणि 85 पुढची पायरी आहे 88 बेरीज। 88 अधिक कोन डी सी ई बरोबर 180, 88 अधिक कोन डी सी ई बरोबर 180, कोन डी सी ई बरोबर 180 मधून या दोघांची बेरीज वजा होणार आहे 88। 10 मधून 8 गेले उरले 2, 18 मधून 9 गेले उरले 9, 92 अंश। 180 मधून 88 गेले 92 अंश, कोन डी सी ई बरोबर 92 अंश। ओके, कोन डी सी ई मिळालेला आहे। त्यानंतर कोन ए सी डी, या ठिकाणी कोन ए सी डी अधिक कोन डी सी ई बरोबर 180 लिहिणं गरजेचं आहे कारण रेषीय जोडीतील कोन। पुन्हा एकदा कोन ए सी डी अधिक कोन डी सी ई बरोबर 180 रेषीय जोडीतील कोन। ऐकून लिहून काढलं तरी चालते, सराव होऊ दे। आपल्याला सातत्यानं लिहून दिलेलं आपण केवळ वाचतो, बघूनच लिहून काढतो, ऐकून सराव होऊ दे। या ठिकाणी कोन डी सी ई माप आपण 92 काढलेलं आहे। पुढची पायरी 92 अधिक कोन ए सी डी बरोबर 180, 92 अधिक कोन ए सी डी बरोबर 180 आणि मग कोन ए सी डी बरोबर 180 मधून 92 वजा होणार आहे आणि 88 मिळणार आहे। ओके, अशा पद्धतीनं किंवा झालं, किंवा कोन ए सी डी हा त्रिकोण डी सी ईचा बाह्यकोन आहे आणि बाह्यकोनाच्या प्रमेयानुसार ए सी डी या कोणाचं माप कोन ए सी डी बरोबर कोन डी अधिक कोन ई या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांची बेरीज इतका असतं त्याचं माप। याही पद्धतीनं आपण काढू शकतो। कोन ए सी डी बरोबर कोन डी अधिक कोन ई 53 अधिक 35 88। ओके, म्हणून आपण हा 4 गुणांचा प्रश्न सोडला। कोन डी सी ई 92 अंश आणि कोन ए सी डी 88 अंश। ओके, दुसरा प्रश्न याच्यामध्ये सोबतच्या आकृतीमध्ये रेख
पी ओ आणि रेख ओ क्यू हे कोन अनुक्रमे कोन पी आणि कोन क्यूचे दुभाजक आहेत. या ठिकाणी रेख पी ओ हा कोन आर पी क्यूचा आणि रेख क्यू ए किंवा ओ क्यू हा कोन आर क्यू पीचा दुभाजक आहे. तर दाखवायचा आहे कोन पी ओ क्यू बरोबर 90 वजा 90 अधिक 1/2 कोन आर. ओके, पाहूया. प्रथमतः या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आरमध्ये तिघांची बेरीज 180 दाखवलेली आहे. या ठिकाणी कोन आर एकटा दाखवला आहे. बाकी आर पी क्यू आणि पी क्यू आर हे 3 अक्षरांनी दाखवलेत. प्रत्येक पदाशी याच्या 1/2 न गुणलं तर 1/2 आर 1/2 आर पी क्यू 1/2 पी क्यू आर. आता या ठिकाणी हा जो आर पी क्यूचा निम्मा आहे, आर पी क्यूचा निम्मा ओ पी क्यू आहे लिहिला इथं, आणि आर क्यू पीचा निम्मा आर क्यू पीचा निम्मा ओ क्यू पी आहे इथं लिहिला आहे. बरोबर, प्रत्येक पदाला 1/2 न गुणले, त्यामुळे 1/2 गुणिले 180ला पण 2 न भागले, त्यामुळे 90 आलेलं आहे. त्यामुळं ओ पी क्यू आणि ओ क्यू पी हे 2 कोण आहेत त्रिकोण ओ पी क्यूचे, आणि 1/2 आर तसाच. आता त्रिकोण पी ओ क्यूमध्ये हा त्रिकोण पी ओ क्यू याच्यामध्ये सुद्धा तिघांची बेरीज 180 दाखवलेली आहे. इथे 180 आणि यातला पी ओ क्यू हवा आहे. पी ओ क्यू काढताना ह्या दोघांची बेरीज पलीकडे जाऊन 180तून वजा होणार आहे. हे 4 आपण काढलं, परंतु 3मध्ये आम्हाला काय मिळतं आहे, या दोघांची बेरीज जी आपण घेणार आहोत 90 वजा 1/2 आर, 90 वजा 1/2 आर. ओके, इथं या दोघांची बेरीज 3 वरून 90 वजा 1/2 आर, आणि ही किंमत 4मध्ये वापरली आपण. 4मध्ये वापरली इथं कोन पी ओ क्यू बरोबर 180 वजा ओ पी क्यू आणि ओ क्यू पी यांची बेरीज 90 वजा 1/2 आर, आणि मग हे वजा चिन्ह काढून टाकलं. वजा 90 वजा वजा अधिक 1/2 आर, 180 90 गेले 90 अधिक 1/2 आर, पी ओ क्यू बरोबर 90 अधिक 1/2 आर. हे आपलं या ठिकाणी साध्य आहे. ओके, अशा पद्धतीनं. त्यातला तिसरा आहे त्रिकोण पी क्यू आर असा काढा की पायालगतचा प्रत्येक कोन 80 अंश व त्रिकोणाची परिमिती 9.5 सेमी, तसेच तयार होणाऱ्या त्रिकोणाचा प्रकार लिहा. आता या ठिकाणी पायालगतचा एक कोन 80 आहे, त्रिकोणाची परिमिती 9.5 सेमी आहे. तर परिमिती एवढा पाया प्रथम घ्यायचा, मग त्यामध्ये त्रिकोण पी क्यू आर शिवाय नाव द्यायचं. परिमिती एवढा 9.5 सेंटीमीटर. या ठिकाणी समजा आपण रेख एक्स वाय 9.5 सेंटीमीटर परिमिती एवढा पाया घेतला. या ठिकाणी पायालगतचा प्रत्येक कोन 80 मापाचा आहे, त्यामुळं कोन एक्स जवळ जो कोन काढायचा आहे तो 80ची निमपट बरोबर 40 अंश काढायचा मेथडच आहे. त्रिकोणाची परिमिती आणि या ठिकाणी पायालगतचा कोन दिला असता त्रिकोण काढणे. वाय जवळसुद्धा 80/2 बरोबर 40 अंश, म्हणजे एक्स आणि वाय जवळ एक्स जवळ 40 अंशाचा कोन करायचा आहे. पहा, अशा पद्धतीनं हा 40 अंशाचा कोन, वाय जवळ पण 40 अंशाचा कोन करायचा आहे. अशा पद्धतीनं वाय आणि ती खूण जोडायची आहे, एक्स आणि ती खूण जोडायची आहे. आणि या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आर जो आपला तयार होणार आहे त्यातला हा पी बिंदू आहे. या ठिकाणी बाजू पी वाय याचा लंबदुभाजक काढायचा. एक्स वायच्या पी वायच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर खाली चाप मारायचा. तेच अंतर पी केंद्र घ्यायचा आणि आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे. हा लंबदुभाजक आपण पी वायचा काढतोय. अशा पद्धतीनं हा पी वायचा लंबदुभाजक आहे. त्यानंतर पी एक्सचा लंबदुभाजक काढायचा आहे. पी एक्सच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वर चाप मारायचा. वरती चाप मारायचा पी एक्सच्या खाली आणि वर
एक्स केंद्र घ्यायचा, आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे. अशा पद्धतीने हे दोन छेदनबिंदू जोडायचे. हा पी एक्सचा लंबदुभाजक आहे. पी एक्सचा लंबदुभाजक आणि या ठिकाणी पी वायचा लंबदुभाजक. हा पी एक्सचा लंबदुभाजक एक्स वायला जिथं छेदतोय तो आपला क्यू बिंदू आहे आणि पी वायचा लंबदुभाजक एक्स वायला जिथं छेदतोय तिथं आर नाव आहे. आर नाव द्यायचं आहे. पी आणि आर जोडायचा आणि पी आणि क्यू जोडायचा. हा आपला इष्ट त्रिकोण आहे पी क्यू आर. त्याच्या तिन्ही बाजूंची बेरीज आपल्याला 9.5 सेंटीमीटर येणं गरजेचं आहे. ओके. प्रश्न 5वाही तुम्ही तयार करा. प्रश्न पहा. पुढील प्रश्न सोडवायचा कोणता एक 3 गुणांचा आहे. एक सोडवायचा. पुढील प्रवाहाकृती दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. कोणते 2 एकरूप त्रिकोण काढू शकते. त्रिकोणांची नावे लिहा. ए बी सी लिहा. दुसऱ्याला पी क्यू आर लिहा. संगत कोण सारख्या खुणांनी दाखवा. सहज दाखवू शकाल. कोण आता त्रिकोण ए बी सी आणि या ठिकाणी समरूप त्रिकोण तुम्ही पी क्यू आर दोन्ही त्रिकोण समरूप काढले तर या ठिकाणी आपल्याला संगत कोण सारख्या खुणांनी दाखवायचं आहे. संगत बाजू सारख्या खुणांनी दाखवायचे आहे. कच्ची आकृती काढतोय. ही पी क्यू आर आहे आणि ही ए बी सी आहे. ओके. संगत कोण सारख्या खुणांनी दाखवले. कोण एला कोण बी, कोण बीला कोण सी, कोण क्यू, कोण सीला कोण आर. ही ट्रिपल रेषा. अशा पद्धतीनं संगत बाजू प्रमाणात दाखवायच्या म्हणजे ते समरूप होतील. समजा 2 असेल तर ही 4 असेल, ही 3 असेल तर ही 6 असेल, ए सी 4 असेल तर पी आर 8 असेल. अशा पद्धतीनं काढू शकाल. ओके. संगत बाजूंच्या आणि संगत कोणांच्या जोड्या. संगत कोण कोण ए एकरूप कोण पी. संगत कोणांच्या जोड्या. कोण ए संगत कोण पी, कोण बी, संगत कोण क्यू, कोण सी, संगत कोण आर. असं संगत कोणांच्या जोड्या. आणि संगत बाजूंच्या जोड्या सांगतो या ठिकाणी आपण लिहून काढा. बाजू ए बी संगत बाजू पी क्यू, बाजू बी सी संगत बाजू क्यू आर, बाजू ए सी संगत बाजू पी आर. ओके. अशा पद्धतीनं आता दुसऱ्या यातल्या त्रिकोण ए बी सी असा काढा की ए बी 6 सेंटीमीटर, बी सी 4 सेंटीमीटर, ए सी 7 सेंटीमीटर. त्रिकोण ए बी सीच्या प्रत्येक बाजूचा लंबदुभाजक काढा. तिन्ही लंबदुभाजक परस्परांना किती बिंदू छेदतात. प्रथमतः समजा तुम्ही ए बी काढली 6 सेंटीमीटर. वर्तुळ कंपासमध्ये ए सी 7 सेंटीमीटर अंतर घ्या. ए केंद्र घेऊन चाप मारा वर्तुळ कंपासनं आणि बी सी 4 सेंटीमीटर घ्या वर्तुळ कंपासमध्ये आणि बी केंद्र घ्या. आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारा चाप मारा. अशा पद्धतीने त्रिकोण ए बी सी तयार झाला. इथं बी सीला 4 सेंटीमीटर म्हणा, ए सीला 7 सेंटीमीटर म्हणा. लंबदुभाजक काढतो आपण. ए बीचा लंबदुभाजक काढा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती खाली चाप मारा. ए बीचा लंबदुभाजक तसाच बी सीचा पण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन बी सीच्या खालच्या बाजूला वरच्या बाजूला चाप मारा. बी केंद्र घेऊन सी केंद्र घेऊन आत्ताच काढल्या कंसाला छेदणारे चाप मारा. जोडा. ए सीचा लंबदुभाजक काढा. तिन्ही लंबदुभाजक एकाच बिंदूत छेदतात. तिन्ही लंबदुभाजक परस्परांना किती बिंदू छेदतात. एकाच. हे त्रिकोणाचे लंबदुभाजक एकसंपाती असतात. ओके. अशा पद्धतीनं आपण हा व्हिडिओ जरूर स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व नववीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. जिथं मी तोंडी सांगितलेला आहे तो नक्की आपण सराव कराल. कमेंट बॉक्समध्ये जरूर प्रश्न सर्व व्यवस्थित समजलेले आहेत याबद्दल कमेंट्स द्या. मात्र प्रश्नपत्रिका जरूर अभ्यासा. प्रथम सत्रासाठी निश्चितच आपणाला उपयोगी ठरेल. धन्यवाद.